एका व्यक्तीचा रस्ता अडवला गेला आणि त्या व्यक्तीने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 प्रमाणे माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज केला. त्याने अर्जामध्ये काय लिहिलं की मी या रस्त्याने गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 20 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून त्या ठिकाणाहून जा ये करतोय. अचानकपणे शेजाऱ्याने रस्ता अडवलेला आहे आणि त्यामुळे मला नवीन रस्ता मिळावा. मी जे बोललो ते ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटेल की हे जे म्हटलेलं आहे त्या अर्जामध्ये ते बरोबर आहे आणि त्यात चुकीचं तरी काय आहे की एक रस्ता होता ज्या ठिकाणावरून एक व्यक्ती अनेक वर्ष जा ये करत होता शेजाऱ्या शेतकऱ्याच्या बांधावरून आणि तो त्याने अडवलेला आहे आणि तो रस्ता अडवल्यामुळं मला त्या ठिकाणावरून रस्ता मिळावा अशी मागणी आहे. यात चुकीचं काय असं आपल्याला वाटेल, परंतु अशा प्रकारची मागणी करणं हे चुकीचं आहे. कायद्याने अशा प्रकारचा अर्ज करणं चुकीचं आहे. हे चुकीचं कसं हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच आपण माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाची सुद्धा चर्चा करणार आहोत. तर अर्ज करत असताना आपण नेमकी कोणती गोष्ट केली पाहिजे, कोणती गोष्ट केली नाही पाहिजे, या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता या विषयाला सुरुवात करण्याच्या पूर्वी आपण या व्हिडिओमध्ये दोन गोष्टी जाणून घेणार आहोत की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 मध्ये काय तरतूद आहे आणि त्यासोबतच जे इंडियन इजमेंट ॲक्ट आहे, सुखाधिकाराचा जो कायदा आहे, तर ते 1882चा, तर त्याच्यामध्ये जे आहे ते कलम 15 आहे. तर ते कलम 15 काय म्हणतं आणि कलम 15 कधी लागू होतं, या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या दोन गोष्टींना मिक्स केलं जातं आणि त्यामुळं अर्ज जे आहेत ते फेटाळले जातात. त्यामुळं आपले अर्ज रस्ता मागणीच्या संदर्भातले फेटाळले जाऊ नये म्हणून त्यासाठी आपण नेमकी कोणती गोष्ट केली पाहिजे, त्याच्यामध्ये काय म्हटलं पाहिजे, या सर्वांची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वात आधी माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या एका न्यायनिर्णयाबद्दल बोलूया. माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा जो आहे तो एक न्यायनिर्णय आहे आणि त्या न्यायनिर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या जे मुंबई उच्च न्यायालयाचं जे औरंगाबाद बेंच आहे, तर माननीय औरंगाबाद बेंचचा हा न्यायनिर्णय आहे आणि जी पार्टीची नावं आहेत त्यामधील ती पांडुरंग बचुटे व इतर विरुद्ध जालिंदर तुपे, पांडुरंग बचुटे व इतर विरुद्ध जालिंदर तुपे असं पार्टीचं नाव आहे. आणि त्याच्यामध्ये हाच इश्यू रेज झालेला होता की माननीय मुंबई उच्च न्यायालयानं अपील जे आहे ते फेटाळलं. ते कोणत्या मुद्द्यावर फेटाळलं, तर या केसमधले जे ॲपेलंट होते, ज्यांनी अपील केलेलं होतं माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये, तर त्यांनी अपील यासाठी केलेलं होतं की जे रिस्पॉन्डंट होते म्हणजे विरोध पार्टी होती, तर त्या विरोध पार्टीने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 प्रमाणे तहसीलदार यांच्याकडे रस्ता मागणीचा अर्ज केलेला होता. तो तहसीलदार यांनी मंजूर केला. तहसीलदार यांनी मंजूर केल्यानंतर तो आदेश बेकायदेशीर आहे असं ठरवून जाहीर होऊन मिळण्यासाठीचा दावा जो आहे तो जे प्रतिवादी होते त्या माननीय तहसीलदार यांच्याकडील केसमध्ये त्यांनी दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल केला की माननीय तहसीलदार यांचा आदेश रद्द ठरवून मिळावा असं डिक्लेरेशन मिळण्यासाठीचा. तो जो त्यांचा दावा होता तो माननीय दिवाणी न्यायालयाने रद्द केला की तहसीलदार साहेब यांनी रस्ता मंजूर करण्याचा जो आदेश दिलेला आहे तो बरोबर आहे, कायदेशीर आहे म्हणून. त्यानंतर जे ते प्रतिवादी होते त्यांनी जिल्हा न्यायालयामध्ये अपील दाखल केलं. जिल्हा न्यायालयाने सुद्धा त्यांचं अपील जे आहे ते खारिज केलं, डिसमिस केलं आणि जो रस्ता देण्याचा जो आदेश आहे तो आदेश कायम केला तहसीलदार यांचा. तर या निर्णयाच्या विरुद्ध माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये हे जे आहे ते दाखल करण्यात आलेलं होतं रिट पिटिशन. तर आपण जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये सेकंड अपील दाखल करण्यात होतं. सेकंड अपील जे दाखल करण्यात आलेलं होतं 375/2006चं. तर याच्यामध्ये जे आहे ते न्यायनिर्णय देत असताना म्हणजे 24/7/2008ला जो आहे तो हा न्यायनिर्णय देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने खूप महत्त्वाचे असे निष्कर्ष नोंदवलेले आहेत. माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की कलम 143 ज्याच्यामधलं कलम जे 2 आहे तर ते काय सांगतं की तहसीलदार जे आहे त्यांना एखाद्याच्या मिळकतीला रस्ता नसेल
ॲक्सेस नसेल तर तो देण्याचा अधिकार आहे जे गरजू शेतकरी आहेत त्यांना, आणि रिजनेबल ॲक्सेस नसेल तर तो ॲक्सेस देण्यात यावा. ह्याच्यामध्ये जो कायदेशीर मुद्दा उपस्थित करण्यात आला तो म्हणजे की या प्रतिवादींचं म्हणणं असं होतं की त्यांना वहिवाटीचा दुसरा रस्ता आहे, म्हणजे इजमेंट बाय प्रिस्क्रिप्शन असं आपण म्हणतो. तर इजमेंट बाय प्रिस्क्रिप्शन म्हणजे नेमकं काय हे आपण या केस लॉ जो आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा न्याय निर्णय त्याच्यानंतर त्याच्यावर डिस्कशन करणार आहोत. आता फक्त आपण हा शब्द लक्षात ठेवावा की इजमेंट बाय प्रिस्क्रिप्शन. तर त्या इजमेंट बाय प्रिस्क्रिप्शन प्रमाणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला वहिवाटीचा अधिकार असेल आणि त्या वहिवाटीचा अधिकार आहे म्हणून मला त्या ठिकाणावरून नवीन रस्ता द्या अशी मागणी जी आहे ती बघण्याचं कारण नाही. त्याचं कारण असं आहे की वहिवाटीचे हक्क जे आहेत इजमेंट ॲक्ट खालचे तो एक वेगळा भाग आहे आणि कलम 143 जे आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचं तर तो एक वेगळा भाग आहे असं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. आणि जर का एखाद्या व्यक्तीने माझा त्या ठिकाणी एवढ्या वर्षापासून माझा वहिवाटीचा हक्क होता, माझा रस्ता आता अडवलेला आहे आणि मला त्या ठिकाणावरून नवीन रस्ता द्या असं जर म्हटलं तर तो अर्ज कलम 143 खाली येत नाही. कलम 143 खाली काय आवश्यक आहे की एक तुमची मिळकत आहे ज्याला जाण्या येण्यासाठी दुसरा रस्ता नाही आणि त्या तुमच्या जमिनीला ॲक्सेस मिळण्यासाठी नवीन रस्त्याची मागणी करणं. पूर्वी रस्ता आहे आणि तो अडवला हा विषय असेल तर मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 प्रमाणे आपण अडवलेला रस्ता खुला करून मागू शकतो. आपण जर असं म्हणत असाल की माझा त्या ठिकाणी इजमेंट बाय प्रिस्क्रिप्शन माझा वहिवाटीचा हक्क आहे, मी अनेक वर्षापासून त्या ठिकाणी वहिवाटतोय आणि मला त्या ठिकाणी 143 प्रमाणे रस्ता द्या, तरी सुद्धा तो अर्ज चालू शकत नाही. कारण 143 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम ही तरतूद फक्त नवीन रस्ता मागणीच्या संदर्भातली आहे, ना की कोणता जुना रस्ता वहिवाटीचा आहे तो बंद केला म्हणून आहे, ना की त्या रस्त्यावरून अडथळे निर्माण केले ते काढून मिळावे यासाठी कलम 143 आहे. या केसचा निष्कर्ष नोंदवताना माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की देअर वुड बी नो नीड फॉर अन ॲग्रिकल्चरलिस्ट टू अप्लाय अंडर सेक्शन 143 ऑफ द कोड इफ अन इजमेंटरी राईट इज अवेलेबल टू हिम. म्हणजे त्यांना जर का वहिवाटीचे हक्क पूर्वीपासूनच जर का अवेलेबल असतील, उपलब्ध असतील तर त्यांना 143 प्रमाणे रस्त्याची मागणी करण्याची आवश्यकता नाही. आणि पुढं म्हटलेलं आहे की सेक्शन 143 ऑफ द कोड कन्फर्म्स अ स्पेशल राईट ओनली ऑन द होल्डर ऑफ द ॲग्रिकल्चरल लँड्स ॲज डिस्टिंग्विश्ड फ्रॉम द इजमेंटरी राईट विच इज अवेलेबल बोथ फॉर द ॲग्रिकल्चरल ॲज वेल ॲज अर्बन प्रॉपर्टीज. म्हणजे जे वहिवाटीचे इजमेंट ॲक्ट खालचे जे अधिकार आहे ते फक्त शेतजमिनीला लागून असतात, तर ते घरजागेला सुद्धा असतात. परंतु कलम 143 हे एक्सक्लुसिव्हली फक्त शेतजमिनीच्या बाबतीमध्ये आहे. जर घरजागा असतील किंवा शेतजमीन सोडून इतर स्थावर मिळकती ज्या आहेत तर त्याला जर रस्ता नसेल तर 143 खाली अर्ज करता येतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला इजमेंट ॲक्ट खाली हे करावं लागणार आहे, म्हणजे अर्ज तुम्हाला दावा दाखल करावा लागणार आहे. तर ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे ॲज वेल ॲज अर्बन प्रॉपर्टीज द डिसिजन ऑफ द तहसीलदार दॅट इट वॉज नेसेसरी टू प्रूव्ह the right to way having regard to the need of the cultivator is based upon the need of the cultivator for reasonable access of their field. म्हणजे दोन गोष्टी 143 मध्ये महत्त्वाच्या आहेत. नीड ऑफ द कल्टिवेटर, गरज त्या शेतकऱ्याची, आणि त्यांच्या मिळकतीला रस्ता नसणं किंवा रस्त्याचा ॲक्सेस नसणं, त्यांना कुठूनच जाता येत नसणं. तर ह्याच्यामुळे जे आहे ते माननीय मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा माननीय तहसीलदार यांचा जो आदेश आहे तो कायम ठेवलेला आहे आणि जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालय यांचे आदेशसुद्धा कायम ठेवलेले आहेत. आणि माननीय कोर्टाने असं म्हटलेलं आहे की इजमेंट जो राईट आहे, इजमेंट बाय प्रिस्क्रिप्शन, तर तो जो राईट आहे तो पूर्णपणे वेगळा आहे आणि त्याचा जे आहे ते याच्याशी काहीही संबंध नाही. तर आता आपण इजमेंटबद्दल बोलत होतो, जसं मी मगाशी आपल्याला म्हटलं. तर आपण हे पाहत असताना इजमेंट बाय प्रिस्क्रिप्शनची तरतूद कुठं आहे आणि इजमेंट बाय प्रिस्क्रिप्शन तर म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण मिक्स करतो की नवीन रस्ता मागणी आणि माझे त्याच्यावर हक्क आहेत त्या रस्त्यावर आणि मला तिथून रस्ता मिळावा, अशी एक परस्पर विसंगत कायद्याच्या मागणी जी आहे ती कायद्याने चालू शकत नाही. आता जे 1882चा इजमेंट ॲक्ट आहे तर त्याच्यामध्ये कलम 15 मध्ये इजमेंट बाय प्रिस्क्रिप्शन या अनुषंगानेची तरतूद आहे. ॲक्विजिशन बाय प्रिस्क्रिप्शन असं त्याचं टायटल आहे. वेअर द ॲक्सेस
वेअर द ॲक्सेस म्हणजे जाण्या येण्याचं जे आपला ॲक्सेस आहे जाण्याचा म्हणजे राईट आहे, आपण एखाद्या मिळकतीला जाण्या येण्यासाठी जो रस्ता आहे ॲक्सेस अँड यूज ऑफ लाईट ऑर एअर. समजा तुमची मिळकत एखाद्या ठिकाणी आहे आणि दुसऱ्या बाजूने तुम्हाला हवा उजेड घेण्याचा अधिकार होता आणि तो पूर्णच तुमच्या ह्याला बंद करून टाकत असेल, तुमचा हवा उजेड घेण्याचा राईट जर डिस्टर्ब होत असेल तर आपण त्या अनुषंगाने दावा दाखल करू शकता की माझा या ठिकाणावरून हवा उजेड घेण्याचा हक्क आहे आणि तो त्यांनी बंद करू नये. तर ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ॲक्विजिशन बाय प्रिस्क्रिप्शन सेक्शन 15 इजमेंट ॲक्ट वेअर द ॲक्सेस अँड द यूज ऑफ लाईट ऑर एअर टू अँड फॉर एनी बिल्डिंग have been peaceably enjoyed therewith as an easement without interruption and for 20 years. आता इजमेंट बाय प्रिस्क्रिप्शन या अधिकाराखाली जर आपल्याला जायचं असेल किंवा आपल्याला दाद मागायची असेल तर त्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आपली मिळकत असली पाहिजे, आपल्या मिळकतीला दुसऱ्याच्या मिळकतीमधून ॲक्सेस म्हणजे जाण्या येण्याचा मार्ग, हवा उजेड घेण्याचा मार्ग आपला तिथं त्या ठिकाणी हक्क असला पाहिजे आणि आपण तो अधिकार आपला 20 वर्ष जे आहेत म्हणजे 20 वर्षाच्या कालावधीपर्यंत आपण त्या ठिकाणावरून तो एन्जॉय करत असला पाहिजे. म्हणजे आपण 20 वर्षापेक्षा जास्त कालावधी जो आहे तो आपण तिथूनच त्या गोष्टी करतोय आणि अचानकपणे ते बंद केलं जातं. अँड वेअर सपोर्ट फ्रॉम द पर्सन्स लँड ऑर थिंग्स अपेक्स्ड देअर टू हॅज बीन पीसेबली रिसिव्ड बाय अनदर पर्सन land subjected to artificial pressure or by things attached thereto as an easement without interruption and for 20 years. आता हे जे हक्क आहेत म्हणजे ॲक्विजिशन बाय प्रिस्क्रिप्शन हा वहिवाटीचा हक्क जर आपल्याला आहे असं आपल्याला म्हणायचं असेल तर आपण 20 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये आपण त्या ठिकाणी त्याचा उपभोग घेत असलेलं पाहिजे. लाईट असेल म्हणजे उजेड असेल, त्या ठिकाणून हवा येण्याचा हक्क असेल किंवा त्या ठिकाणावरून जाण्या येण्याचा हक्क असेल तो निरंतर पाहिजे 20 वर्षापेक्षा जास्त. म्हणजे निरंतर 20 वर्ष म्हणजे एक 10 वर्ष आपण घेतलं, नंतर काही दिवस बंद झाला, पुन्हा पुढं 10 वर्ष घेतलं, 6 महिन्याने वर्षाने ब्रेक देऊन तरीसुद्धा त्याला निरंतर 20 वर्ष म्हणता येणार नाही. आता याला काही अपवादसुद्धा आहेत, बरेच अपवाद या सेक्शनमध्ये आहेत कलम 15मध्ये, परंतु त्यापैकी महत्त्वाचा जर का अपवाद आपण पाहिले त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशनमध्ये दिलेला आहे की समजा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला करार करून अधिकार दिलेले असतात की या माझ्या मिळकतीमधून तुम्ही 2 वर्षासाठी जायचं आहे, 5 वर्षासाठी जायचं किंवा अगदी 20 वर्षासाठी सुद्धा जायचं, तर त्यावेळी इजमेंट बाय प्रिस्क्रिप्शन लागू होणार नाही, कारण ते दोघांमधलं जे आहे ते अंडरस्टँडिंग आहे. त्यामुळं जेव्हा आपण शेतजमिनीसाठी विशेषतः रस्त्याची मागणी करतो नव्हे तर त्यावेळी 143 मध्ये जर आपल्याला मागणी करायची असेल तर आपण आपल्या मिळकतीला रस्ता नाही आणि ज्या ठिकाणावरून आपण रस्ता मागताय तोच सगळ्यात जवळचा सोयीचा रस्ता आहे, दुसरा कोणताही रस्ता अस्तित्वात नाही, या गोष्टी सिद्ध कराव्या लागतात. मी त्या ठिकाणी पूर्वापार जात होतो, आता बंद केलेला आहे असं म्हणून 143 खाली जे आहे ते अर्ज दाखल करता येत नाही. माननीय मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा जे रिजनेबल ॲक्सेस नसेल तर कलम 143 खाली रस्ता द्यायचा येतो अशाच प्रकारचा हा न्याय निर्णय दिलेला होता. अपेक्षा करतो की माहिती आपल्याला समजली असेल, आवडली सुद्धा असेल. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, बाजूचं बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण जर या व्हिडिओला फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल, कोणाच्या चुका होणार नाहीत आणि कायद्याबद्दल जनजागृती होईल. धन्यवाद.